मी धन्यवाद बोलू इच्छिते आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि लाडकी बहीण योजना ज्यांनी आणली ते एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी साहेब, ओमी कलानी साहेब, पप्पू कलानी साहेब आणि पंचम ओमी कलानी भाभींचं त्यांना मी धन्यवाद बोलू इच्छिते की त्यांनी मला ही संधी दिली त्याच्यासाठी. महापौर या खुर्चीवर बसतात पहिला कोणता विचार आला शहराच्या विकासासाठी? जी पण कामं रखडलेली आहेत आतापर्यंत ती आपल्याला पूर्ण करायची आहेत. पप्पू कलानी साहेबांना एक सुंदर सिंगापूर करायचे हे पहिल्यापासून सगळे ऐकत आले होते. आता आपण ते पूर्ण करूयात. त्यांचं स्वप्न आहे ना ते पूर्ण करूयात, त्याच्यासाठी प्रयत्न करू. महिला महापौर म्हणून शहराचे नवीन आणि काय विचार केले? महिला सक्षमीकरणासाठी मी प्रयत्न करेन. जो विकास थांबलाय आतापर्यंत तो पूर्ण विकास करायचा प्रयत्न करेन. आरोग्य खातं झालं, शिक्षणाचं खातं झालं, या सगळ्यांकडे लक्ष देईल आणि माझ्या कार्यकाळात जितकं काम मला करता येईल ती कामं ठामपणे करून दाखवेल. आपल्या शहरामध्ये एक मोठी समस्या आहे रस्ते. आपण सगळ्यात पहिलं काम तर रस्त्यांचं सुरू करणार आहे. जे रस्त्यांची कामं रखडलेली आहेत आतापर्यंत ती सगळ्यात पहिले मी उद्या सकाळीच त्याच्यासाठी मीटिंग घेणार आहे रस्त्यांसाठी आणि रस्त्याची कामं पहिली सुरुवात करणार आहे. कमलेश निकम यांना कोण ओळखत नाही. पूर्ण उल्हासनगरमध्ये लहान लहान मुलं पासून ज्येष्ठांपर्यंत सगळे त्यांना ओळखतात. त्यांनी गेले 18 ते 20 वर्षापासून कलानींसाठी पूर्णपणे मेहनत घेतलेली आहे आणि या शहरामध्ये जितकं त्यांना करता आलं तितकं काम केलेले. तुम्ही पॅनल नंबर 7 मध्ये आलात तर बघाल पूर्ण उल्हासनगरमध्ये जितके कामं झालेली नाहीये तितकी आमच्या वार्डात झालेली आहेत. आणि जसं आम्ही पॅनल नंबर 7 सुधरवलाय आता आम्ही पूर्ण शहराची जबाबदारी घेतोय आणि पूर्ण शहर सुधरवायची जबाबदारी माझ्यावर कलानी कुटुंबाने टाकलेली आहे. मी ती पूर्ण करणार आहे आणि शिंदे साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय तो मी पूर्ण करायची हमी